बैलगाडी क्षेत्रामध्ये कुठलं चेंजेस व्हावं असं वाटतंय? आदत मध्ये पण पेढाचं आणि रायबाचं फायनल आहे. आज पण दुष्यात रायबाचं आणि पेढाचं फायनल होणार. ही गाडी आतापर्यंत कुठल्या कुठल्या मैदानावरती पळली आहे? सगळ्यात लाडका शिष्य पेढ्याचा कोण आहे? आपण जर या मुलाखतीला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. हे पेढा आणि हा गुरु शिष्याचं नातं आहे असं म्हणणं आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण कोरेगावच्या मैदानावरती आलोया आणि या ठिकाणी सर्व मालक आहेत, परतनं गाडी ड्रायव्हर आहेत, सुट्टी मेकर आहेत. मुलाखत घेतोय आपण विकास नाळ यूट्यूब चॅनलवरती. काका सर्वप्रथम तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मुलाखतीला सुरुवात करतो. आपलं नाव सांगा. मी अविनाश फडके, सातरोड, माजी जिल्हा परिषद सदस्य. माजी जिल्हा परिषदेचे सदस्य इथं जाणून घेऊया. आज बैलगाडी क्षेत्रामध्ये आलाय आपण, काय सांगाल? आज म्हणण्यापेक्षा आता गेले 40 वर्ष झालं बैलगाडी क्षेत्रात. 40 वर्षापासून या बैलगाडी क्षेत्रामध्ये कसा नाद लागलाय तुम्हाला बैलगाडी क्षेत्रात? नाद हा रक्तातलाच आहे. हा, नाद हा रक्तातच आहे. माझे वडील पण पाभारे पळवायचे. हा, त्याच्यानंतर मी बैलगाड्या पळवायला लागलो. हा. किती बैल आतापर्यंत आपल्या दावणीला झाली? आतापर्यंत एक सोन्या म्हणून होता बंदीच्या आधी. हा. सोन्या, तांबडा, राजा. आता माझ्याकडे सायवाल, पेढा आणि संजय अशी 5-6 बैल आहेत. तर आपण म्हणतो आता 40 वर्षापासून हा नाद आहे, एवढी बैल. पहिला हा नाद कसा होता आणि आता कसा या फरक आहे का? मोबाईल जसं मोबाईल आलं तसं फरक पडलाय. पहिलं कसं 8-8 दिवस पैरे व्हायचे, शब्दावर पैरे व्हायचे, फोनवर पैरे व्हायचे. आता म्हणजे फोनवर करा, मोबाईलवर करा, अड्ड्यात आलं तरी पायरा मोडतोय. पहिली जी माणुसकी होती ती आता माणुसकी राहिलेली नाही. बर. पहिला एकदा पायरा फिक्स झाला की तोच पायरा फिक्स. आणि पहिलं शब्दाला किंमत देत होती. शब्दाला माणुसकी म्हणजे तेच ना. हा. आता तसं काय होतंय का? तसं आता तसं त्या पद्धतीने नाही चालत. नाही होत. नक्की कुठला बदल जर करायचा म्हणलं त्यात आणि आत्ताच काय सांगाल? कुठला बदल झाला पाहिजे असं वाटतंय तुम्हाला? बदल आता कसं आहे, नवीन पिढी सगळे मोबाईलवर गाडी कशी पळते कशी नाही पळत सगळे म्हणजे ते बघतात, त्याच्यानंतर ते हालचाली चालू करतात. बरोबर आहे. पहिला म्हणजे कसं न बघता पैर होतो. एखाद्या अड्ड्यात गाडी राहिली काय राहिली. पण आता मोबाईलचं युग निघाल्यामुळे गाडी कशी पळते कशी नाही, कुठली गाडी जुळल कुठली नाही जुळल. मित्रांनो, ह्या ऑनलाईन मुळे किंवा मोबाईलच्या या फायदे पण आहेत तोटे पण आहेत. तर काय होतंय माहितीये का, आता जर तुम्ही पळाला तर तुम्हाला पायरा हा निश्चित डोळं दाखवून दिला जातो. बरोबर आहे का नाही? तर थोडस गाडीनं मार खाल्ला, अरे ही गाडी ह्या मैदानामध्ये पळत नाही किंवा गाडी तो बैलच पळत नाही असा देखील विचार केला जातो. बरोबर आहे का? काय म्हणायचं? बरोबर आहे, बरोबर आहे. तर ही मुलाखत आहे आपली विकास नाळ यूट्यूब चॅनल वरती. तर काय सांगाल आता तुम्ही की कसा नाद लागला तुम्हाला आणि जरी बैलगाडी क्षेत्रामध्ये कुठलं चेंजेस व्हावं असं वाटतंय? आता आम्हाला नाद म्हणायचं झालं तर आमच्या गावा शेजारी एक किनी गाव आहे आणि सातारोड पण आमच्या गावाच्या शेजारीच आहे. तर आता बऱ्यापैकी दोन्ही पी गावातली बैल पळायला आहेत. हे आमच्या गावा शेजारी रायबा म्हणून आहे, इकडं अण्णांचा पेढा आहे. ते आपलं बघून आम्हाला नाद लागला. पण हाय बरं आहे आपल्या घरचा उद्योग बघू. हो, आपल्या मित्राचा. ठीक आहे, हे बसलेत रायबाय मित्रांनो. तर रायबानं आज काय केलंय मैदानात? 1 नंबर गाडी पळली, चांगली गाडी पळली. ह्याच्या आधी पण गाडी पळलेली, फायनल घेतल्यात. पण आज पण चांगली मनासारखी गाडी पळली आज, 1 नंबर. तर रायबा आज कुठल्या गटामध्ये पळाला, कितव्या तासात पळाला?
12व्या गटात 4 नंबर तासाला पळाला आणि काय केलं त्यानं? आणि पुढं गाडी सुट्टी उतारली. चांगली गटपास पहिली झाला. गाडी. हा गटपास. काय वाटते आता? नाही काय आता सेमीला तर वाटते आम्हाला असाच निकाल लागत. बाबांनो ही गाडी एवढ्या गॅपनं पळाली, एक 20 फुटाचं 5 फुटाचं 1 फुटाचं अंतर तिनं कापलं जे काय आहे ते. आता सेमीला काय करेल? सेमीला मला तर वाटतं ह्याच्यापेक्षा चांगली गाडी पळेल काय ना. 99% गाडी कारण गाडी ह्याच्या आधी पळलेली आहे आणि सेमीला आमची तर इच्छा आहे गाडी चांगली पळेल. ठीक नाही असं फिरवून लावा की त्याची पाटण दिसू दे आपल्याला. त्याच्यावर पेंटिंग केलेलं आहे. तर मित्रांनो याच्यावर पेंटिंग केलंय ते आपण दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया. तर ही गाडी आतापर्यंत कुठल्या कुठल्या मैदानावरती पळली आहे? पळशीला एक पळली एक माळशिरसला पळली बरडला 4 नंबर केलंय आणि आज पळलेली सिद्धेश्वर कुर्लेला एक पळली. प्रत्येक ठिकाणी चांगलं गट फरकानं सेमी चांगली गाडी पळते. रायबाच किती गुलाल आहेत? तसं सांगायला गेलं तर एक 5 गुलाल आहेत. 5 गुलाल रायबाच आहेत. कुठं कुठं इथं? आदत मध्ये आता अंगापूर मध्ये 1 नंबर पहिला. बर. कोराळ्याला 2 नंबरचा गुलाल झाला. कुमट्याला परत 1 झाला. बरडला 1 झाला आणि चालेल एवढंच. तर मित्रांनो ह्या एवढ्या मैदानावरती त्यानं गुलाल केल्यात जाणून घेऊया. पहिला गुलाल रायबानं कुठं केलाय? अंगापूरला कसा अंगापूरलाच की अण्णा चिकटीव नाही निघाला. मित्रांनो असं लक्ष असतंय लगेच, म्हणजे असं नाही असं. बट ठीक आहे जाणून घेऊया. बैल मालक दुसरे गुलाल आणि शेवटचा प्रश्न, दुसरा गुलाल कुठं केला? दुसरा गुलाल केलाय बरडला पेड्या बरंच केलाय. ह्याच्या बरोबर गाडी पळून हे गुलाल झालेत एवढे. हो. तर आता मित्रांनो रायबा आणि पेडा ही गाडी पळाली, गुलाल केलेत, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं विकास नाळ यूट्यूब चॅनल कडून सरचं स्वागत करतो. आणि ही गाडी अशीच गटून नेहमी पळत राहू, आपल्या चॅनलला अशीच मुलाखत वरचीवर मिळत जाऊ. तर मित्रांनो प्रश्न विचारतोय बघा बारकाईनं. तर आज रायबा म्हणलं तर कोणाचा शिष्य या? रायबा पेड्याचा शिष्य. पेड्याचा. म्हणजे पेडा आणि हा गुरु शिष्याचं नातं आहे असं म्हणणे. हो. पहिल्यांदा ह्याच्याबरोबर दुसऱ्या खांद्याला उलट्या खांदा वासरू ह्याच्याबरोबर हाण दिला. दुसऱ्या खांद्यानं वासरू पहिल्यांदा ह्याच्याबरोबर हाण दिला. ह्याच्याबरोबर हाण दिलं पळावलेलं म्हणजे पळाले. हो. कुठं? बरडलाच. बरडला. तर आता पेड्याचे किती शिष्य झालेत? पेड्याचं सांग की. पेडा आहे का नाही? पेडा आपला हा पेडा त्यानं किती शिष्य तयार केलेत? जसं की एक वर्ग असतोय, वर्ग आहे शिक्षक. शाळेत आपण गेलेलो आहे प्रत्येक जण, मॅडम असतात किंवा गुरुजी शिक्षक असतात, सर असतात, त्यांच्या आपण मी देखील शिष्य आहे कोणाचा तरी. तसेच पेड्याचे किती शिष्य? बरीच आहे ते. अंदाजे नाव? मार्तंड आहे, पुष्पा आहे, तुम्हाला सांग कॅप्टन आहे, रायबा आहे. सगळ्यात लाडका शिष्य पेड्याचा कोण आहे? रायबा. का? एकसारखी गाडी घटून पळती, गुलाल पण चांगलं झालेलं आहे तिचं. आणि गाडीला गॅस भरपूर लागतो. लाडका शिष्य आणि गुरु मैदानात पळतात. आदत मध्ये पण पेड्याचं आणि रायबाचं फायनल आहे. आज पण दुष्यात रायबाचं आणि पेड्याचं फायनल होणार. मित्रांनो जाणून घेऊया पेडा आणि रायबा काय करेल आजच्या मैदानात पराक्रम. आज गुलालच करणार. वेगळीच गाडी पळते त्यांची आज. वेगळं स्पीड लागतं गाडीला प्रत्येक. वेगळं लागतं म्हणजे नक्की कसं वेगळं? म्हणजे बाकीच्या गाड्यांपेक्षा रायबा पळतो ना तसा पेड्या बरं म्हणजे वेगळं स्पीड आहे गाडीला, वेगळाच गॅस लागतो म्हणजे. आणि गाडी गुलाला तर राहते म्हणजे राहतेच.
कितीचा फरक पडेल आज फायनलच्या गुलालात आपल्या? फायनल तसं तर काय सांगू शकत नाही, पण गटाला तर भरपूर अंतर टाकले. गटाच्या अंतरानं सेमीला पण आणि फायनलला पण चांगली गाडी पडेल एवढीच अपेक्षा. गाडीला काय अंतच लागत नाही, ते लागत स्पीड. हा कुठली म्हणजे शेजारची गाडी जर अशी घासायला लागली तर म्हणजे खोकायचं नाही कोणी की मी ह्यांची निकालात गाडी मारणार म्हणून. तर ही गाडी आज पळाली गटाला किती गाड्या होत्या? गटाला 5 गाड्या होती. 5 गाड्या. 5 गाड्यामध्ये हो पहिला आलाय, गट पास केलाय. 2 छकड्या. 2 छकडं म्हणजे मित्रांनो चाक म्हणजे ते गाडी 25 ते 30 फुटाचं अंतर पार केलंय. आता सेमीला किती अंतर पार करेल किंवा अंतर किती ठेवल गाडी, काय वाटतंय? बोला ना. सीमेला पण सुट्टा निकाल गेला. सुट्टा. एवढा कॉन्फिडन्स आहे, दोन्हीची गाडी पळते, चांगली पळते. मित्रांनो आपण असं सांगू की ज्येष्ठ व्यक्ती म्हणजे आता आपण असं जिथं बसल्यामध्ये त्यांना म्हणूया, आणि एवढं तुम्ही सांगताय हे अनुभवावरून सांगताय का आता हे पळल्याला फरक बघून सांगताय? अनुभवानं पण पहिल्यांदा 2-3 फायनल झालेली आहे तिथे. हा मग ह्या गाडीला जी स्पीड लागतं ती दुसऱ्या गाडीला स्पीड लागत नाही, म्हणून आपण हेच गाड्या झोपून गुलाल करतोय. तर मित्रांनो ही होती रायबा आणि पेडा या गुरु शिष्याची मुलाखत. तर काय सांगाल आज ही पेडा आणि रायबा ही गुरु शिष्याची जोडी कुठल्या मैदानावरती पाळताना आणखीन दिसणार? दुसऱ्याच्या मैदानात दुसरं पडेल तिथं दिसणार. जिथं दुसरा मैदान भरणार तिथं ही गाडी पाळताना आपल्याला दिसणार. ठामपणे असते का फक्त ठामपणे भरवली जाते? ठामपणे पडेल. ठामपणे. तर काय सांगाल की आता पेडा बसलाय मित्रांनो, विश्रांती करतोय, गट पास होऊन आलाय. रायबा उभा आहे. रायबाला काय विश्रांतीचा काळ? आत्ता बसला होता तो, उठला आता उठला. पेडा पूर्णपणे शांत आहे. शांत. त्याचा स्वभाव शांतच आहे तसा. त्याचा रायबाला आपण त्रास देत नाही बैलाला, म्हणजे त्याचा वासरा असू द्या बैल असू द्या खिळ घेऊन पाळणार. पेडा आपला घरचा आहे का? नाही, विकत घेतलेला. किती खरेदी? 351ची. 351 लाख रुपयाची खरेदी आहे. कुठून केली खरेदी? शिवतर मधून. शिवतर. पेडा तुम्ही खरेदी करायला गेला तेव्हा त्याच्याकडे काय बघितलं खरेदी करताना? किनीच्या मैदानात आम्ही गेलो होतो. बर. त्यावेळेस माझा सायवाल पळत होता. सायवालनं गटात मार खाल्ल्यानंतर परत पेड्या बरोबर घातला सायवाल्यानं. ते सायवालची पेड्याची गाडी घातल्यानंतर हे बाहेरनं पळत होता. त्याला डावीला घातला होता, सायवालला उजवीला घातला होता. डावीनं परत गट काढला त्यानं, आणि सीमेला सायवालला काय रान भेटलं नाही 3 फेऱ्या झाल्यामुळं. तिथं त्याला बाहेरनं कडनं पळायला बैठल्यानंतर त्याची घ्यायची इच्छा झाली त्यानं. म्हणजे तिथंच इच्छा झाली आणि तिथंच खरेदी केला मैदानातच? मैदानात ना, परत तिथं चर्चा झाली आणि घरी जाऊन परत खरेदी झाली. 8 दिवसानं खरेदी झाली. 8 दिवसात खरेदी झाली. तर ही खरेदी होती 3,51,000ची. तसेच आपला शिष्य पेड्याचा शिष्य त्याची रायबाची काय? रायबाचा झाला होता मध्ये घोळ. काय रायबाने गोळ केलाय? घोळ म्हणजे या दोघा तिघात वासरू होता. बर. त्यांचा मित्र काय नाव बरं, असू द्या नाव आपलं. असून द्या, नाव नाही आता विसरलेत. ते दोघा त्या चौघांना एकानं परस्परच विकला होता. न काय सांगतात? न माहित होत. बर. परत मग हे सोन्या भोसले ते दोघा चौघांनी जाऊन मिळून परत घेऊन या म्हणलं. मी स्वतः सांगितलं होतं पेढा घ्या, ह्याला घेऊन या, रायबाला घेऊन या तुम्ही. त्यावेळेस परत आणला त्यानं. बर.
म्हणजे हा ग्रुप मध्ये तुमच्या हा मित्र मित्रांच्या ग्रुप मध्ये खरेदी खरेदी आणि तो पुन्हा दिलाय एक ठिकाणी एक जणांनी हा, आणि एक- पुन्हा आपण खरेदी केला. नाही खरेदी करायचा संबंधच नाही. बरं आपलं वासरू असल्यानंतर खरेदी करायचा संबंध काय? बर त्यांना विकला ना. विकलं तर मग आता परस्पर व्यवहार झाला तर त्यांचं परत ते कॅन्सल बरं. व्यवहार केला सगळं झालं. तर आता रायबाचा स्वभाव कसा आहे पूर्णपणे मित्रांनो त्याला पायात घेतलेला आपण बघितलं पायात आहे आता तो स्वभाव कसा आहे रायबाचा. रायबाचा स्वभाव एकदम शांत आहे, गरीब आहे. पूर्ण आता त्याच्या आपण पायापाशी शेपटी पायापाशी कुठं पण असा हात घातला तर काय करणार नाही, थांबणार. हा किती गोंधळेला एवढा जवळ येणार. हा तर 40 वर्षाचं तुम्ही म्हणताय की नाद या 40 वर्ष तुम्हाला कशी गेली काय सांगाल. 40 वर्षी कशी गेली म्हणजे आपण नोकरी करत होता नोकरी नव्हतो करत. मग काहीतरी होतं का कार्य. बर हा मी सुरुवातीला म्हणजे पहिल्यापासून बिझनेस मध्ये जाईल, बिझनेस व्यवसाय. बर पहिले पिठाची चक्की गिरण चालवणे, परत कापड दुकान चालू केलं, त्याच्यानंतर हॉटेल चालू केलं, परत परमिट रूम चालू केलं. असं बघत शेती बघत बैलांचं पहिली बैल आमची 4-5 बैल आवताची असायची. त्यात एक शेतीला पण हाणल्यात बैल. हो शेतीला पण. किती क्षेत्र आहे क्षेत्र आता डिवायडेशन झाल्यामुळे क्षेत्र आता 5-25 एकर आहे. पहिलं एकत्र कुटुंब होतं त्यावेळेस 80 एकर जमीन होती आमची. 80 एकर. आता प्रत्येकाला 20-20 एकर जमीन आहे. मित्रांनो जाणून घेऊया एकत्र कुटुंब योग्य का विभक्त कुटुंब काय सांगाल. बैल क्षेत्राला आणि कुठल्याही क्षेत्राला एकत्र कुटुंब का ऐकत नाही. हे तिघं चौघजण भाऊ असले बने भावंड असले तर चौघांचा सोर्स असतो. पैसे येण्याचा म्हणा, कष्ट करायचा म्हणा, चौघांचा सोर्स असतो. त्यामुळे कुठली खरेदी बैलाची खरेदी असू द्या, कुठल्या वाहनाची खरेदी असू द्या, ती खरेदी करायला 4-5 जण एकत्र असल्यानंतर नथिंग. एका विचारानं होती किंवा मन मोकळेपणानं होती, पैशाला अडचण येत नाही, अनुभव एकमेकांचे सहकार्य येतो. एकटाच जर असला तर काय करा उलाढाल करायचं असली थोडाफार म्हणजे चांगलाच त्रास होतो. एकट्या करण्यात आणि 4-5 जण करण्यात फरक पडतो. म्हणजे आता कसं आहे प्रत्येक ठिकाणी म्हटलं जाते की छोटं कुटुंब सुखी कुटुंब. ह्या विषयावर आपलं काय मत आहे. छोटं कुटुंब म्हणजे ते सर्व्हिसवाल्याला छोटं कुटुंब सुखी परिवार म्हणतात ते व्यवस्थित आहे. शेतकरी असल्यानंतर जेवढं कुटुंब तुमचं मोठं असेल, जेवढं कुटुंब मोठं असेल तेवढं शेतीला पण हातभार होतो ना. बरोबर आहे. घरच्या घरी मित्रांनो ही शेती केली जाते. मोठं कुटुंब म्हणलं की तसं छोट्या कुटुंबामध्ये शेती ही होत नाही. तिथं मजूरच लावावे लागतात आणि मजुरावरती शेती ही परवडत नाही. बरोबर का अण्णा. बरोबर. तर अण्णा आपण आपल्या विकास नाळ YouTube चॅनलवरती मुलाखत दिली, गुरु शिष्याची मुलाखत होती, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो. वेळात वेळ काढून मुलाखत दिली त्याबद्दल आपलं देखील आभारी. आणि या ठिकाणी मुलाखत संपली असं जाहीर करतो. आपण जर या मुलाखतीला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.